देऊळगाव राजा बसस्थानकाची इमारत अपूर्ण सुविधा असूनही हस्तांतरित कशी? प्रवाशांसह नागरिकांना पडलेला प्रश्न. पूर्वीची बसस्थानकाची इमारत सुविधायुक्त असताना तोडता तुटेना मात्र टक्केवारीची मक्तेदारी ठेवून तत्कालीन आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी तत्कालीन महायुतीच्या नवीनच नगरविकास मंत्री आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून आवश्यकता नसताना फक्त आणि फक्त निधीची उधळपट्टी म्हणून तत्कालीन सिंदखेड राजा विधानसभा आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी डिजिटल बॅनरवर आकर्षक भव्य दिव्य सर्व सोयीयुक्त बसस्थानक इमारतींचा फोटो टाकून एका कोपऱ्यात स्वतःचा फोटो टाकून विकासात्मक चेहऱ्याची भुरळ पाडली. कामास सुरुवात झाली. स्थानिक राजकीय वरदहस्त असलेल्या ठेकेदाराने काम सुरू केल्यानंतर निधीची ओरड करून कामही पूर्ण केले आणि जानेवारीत महामंडळाला हस्तांतरित केले, असे याच कामावर देखरेख करणारे एसटी महामंडळ इंजिनियर नाईक यांनी सांगितले. सार्वजनिक ठिकाणी उत्तम दर्जाचा स्टील तोटी पिण्याच्या टाकीला हवी होती, त्या जागी प्लास्टिकच्या तोट्या वापरून पाणी पिण्या अगोदरच गायब झाल्या. रिंग रोड अपूर्ण आहे. इमारतींवर लोखंडी गज जसेच्या तसे आहेत. महिला पुरुष एकाच प्रवेशद्वार 4 फुटी वापरून मूत्री शौचालयासाठी जातात, मात्र त्यात पाण्याची व्यवस्था नाही. विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना त्यांना उद्घाटन करायचे तर अपुऱ्या सुविधांचा, त्यामुळे लोकार्पण नाही, उद्घाटन नाही, फक्त वापरात आहे. गाड्या सुरू आहे, वन वे वापरतात, पर्यायाने वाहतुकीची कोंडी होते. येनकेन प्रकारे आजी माझी भाजी करून येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेलाच विचारतील चव कशी लागली. असो, मात्र देऊळगाव राजा बसस्थानक हे सर्व सुविधायुक्त असायला हवे, एवढीच अपेक्षा. प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, देऊळगाव राजा, बुलढाणा.